हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत आज रेणापूर शहरामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। तत्पूर्वी श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये रेणुका शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव ॲडव्होकेट पंडितराव जोगिले साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। काल दिनांक 13 ऑगस्ट रोजी रेणुका शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष रविकांतजी आकणगिरे दादा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते। आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य सतीश मामडगे सर तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका क्रीडाधिकारी सुरेंद्र कराड साहेब, रेणुका शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव ॲडव्होकेट पंडितराव जोगिले साहेब यांची उपस्थिती होती। या प्रसंगी ॲडव्होकेट पंडितराव जोगिले साहेब यांनी सुरेंद्र कराड साहेब यांचा रोप देऊन सत्कार केला। त्याचप्रमाणे या प्रसंगी नाट्योत्सव विज्ञान या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी किरण भंडारे व मार्गदर्शक शिक्षक श्रीमान अमृतेश्वर स्वामी, श्रीमान रामरेड्डी कोतवाड सर, श्रीमान टोकले सर यांचा सन्मान करण्यात आला। तर याच प्रसंगी तालुक्यामध्ये प्रथम आलेली विज्ञानाची नाटिका जलसंकट याचे मार्गदर्शक श्रीमान महादेव बन सर, श्रीमान दिलीप शिंदे सर, पर्यवेक्षक अनिल कुटवाड सर, कसबे मॅडम या सर्वांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। या प्रसंगी प्राचार्य श्रीमान सिद्धेश्वर मामडगे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे सर, पर्यवेक्षक श्रीमान अनिल कुटवाड सर, ज्येष्ठ प्राध्यापक भरत दायगोडे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक एल आर शेवाळे सर यांनी केले। तर या कार्यक्रमाच्या प्रसंगी राज्यगीत, राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीत सादर करण्यात आली। याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या प्रसंगी बाजार मैदानावरती विविध देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आली। या चिमुकल्यांनी सर्वांचं मन वेधून घेतलं आणि या विविध उपक्रमाच्या बद्दल गावामधून पालकांनी आणि नागरिकांनी स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन केले। ज्ञानदीप यूट्यूब चॅनलसाठी अमृतेश्वर स्वामी। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती सुरेखा बस्तापुरे मॅडम, मानंद माने मॅडम, क्रीडा विभाग प्रमुख विवेक भातीगिरे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व हा सुंदर कार्यक्रम रेणापूर शहरामध्ये संपन्न झाला।